नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्ही 13-0-45 खत वापरता का? पण योग्य वेळ माहिती नसल्यामुळे फायदा कमी मिळतो का? तुम्ही 13-0-45 खत फवारता पण तरीही फळधारणा वाढत नाही का? तर एक मोठी चूक तुम्ही करत असण्याची शक्यता आहे, कारण 13-0-45 खताचा योग्य वेळ आणि योग्य डोस माहीत नसेल तर फायदा होत नाही, उलट उत्पादन कमी होऊ शकते. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे 13-0-45 खत कधी वापरावे, किती डोस घ्यावा आणि उत्पादन 20% ते 40% कसे वाढवायचे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. 13-0-45 हे पूर्णपणे पाण्यात विरघळणारे खत आहे. यामध्ये असते 13% नायट्रोजन, 45% पोटॅशियम असते. हे खत विशेषतः फूलधारणा, फळधारणा, उत्पादन वाढ यासाठी खूप उपयुक्त आहे. 13-0-45 खताचे मुख्य फायदे: पिकांची वाढ जलद होते, फूलधारणा जास्त होते, फळांची साईज वाढते, फळांचा रंग आणि गुणवत्ता सुधारते, रोगप्रतिकार शक्ती वाढते, उत्पादन 20% ते 40% वाढू शकते. 13-0-45 खत कधी वापरावे? हे खत मुख्यतः फूलधारणा सुरू होताना, फळधारणा अवस्थेत, पिकावर ताण आलेला असेल तर आणि थंडी किंवा दुष्काळ परिस्थितीत याचा वापर करावा. हे सर्व पिकांसाठी उपयुक्त आहे, जसे की भाजीपाला, फळपिके, फुलपिके, सर्व पिकांसाठी. 13-0-45 खताचा योग्य डोस: फवारणीसाठी 5 ग्रॅम प्रति लिटर पाणी, ठिबकसाठी 1 ते 2 किलो प्रति एकर. पिकानुसार डोस बदलू शकतो. 13-0-45 खत वापरल्यास काय बदल दिसतो हे सांगण्यापूर्वी सर्वात महत्त्वाचं, या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती ही शेतकरी बांधवांच्या सामान्य माहितीसाठी आहे. कोणतेही खत किंवा औषध वापरण्यापूर्वी आपल्या परिसरातील कृषी अधिकारी, तज्ज्ञ किंवा कृषी सेवा केंद्राचा सल्ला घ्यावा. जमीन, पीक अवस्था व हवामानानुसार खतांचे प्रमाण बदलू शकते. अनेक शेतकरी चुकीच्या अवस्थेत फवारणी करतात, त्यामुळे फायदा कमी होतो. योग्य वेळ: फूलधारणा प्लस फळधारणा. 13-0-45 खत वापरल्यास काय बदल दिसतो? फळगळ कमी होते, फळांचा आकार वाढतो, उत्पादन वाढते, गुणवत्ता सुधारते. शेतकरी मित्रांनो, आजचा 13-0-45 खताचा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर आमच्या चॅनलवर 9-24-24 खत कधी वापरावे आणि 19-19-19 खताचा योग्य डोस आणि वापर यावर सुद्धा सविस्तर व्हिडिओ उपलब्ध आहेत, ते नक्की पहा. अशीच आधुनिक आणि स्मार्ट शेतीची माहिती मिळवण्यासाठी आत्ताच स्मार्ट शेती तंत्रज्ञान चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. तुमच्या पिकाचे नाव कमेंटमध्ये लिहा. पुढचा व्हिडिओ कदाचित तुमच्या पिकावरच असेल. धन्यवाद.